नमस्कार, मी स्नेहल गोखले. बरेच वेळा प्रश्न पडतो की एखादं छोटं रोप आपण आणलं कुठूनही की ते आपल्याकडे मोठ्या कुंडीमध्ये कसं लावायचं. तर त्याचा आज आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. हे जे छोटं रोप आहे ते हे बाल्सम, जे मोठी कुंडी तुम्हाला दिसते फुलवाली, त्या बाल्समच कटिंग लावून हे लहान रोप बनवलं होतं. आता हे लहान रोप आपण मोठ्या कुंडीत लावणार आहोत. त्याच्यासाठी आता माती म्हणून आपण काय काय घेणार आहोत तर ते पॉटिंग मिक्स आपण बघूया. पॉटिंग मिक्स मध्ये सगळ्यात प्रथम मी घेणार आहे ही साधी आपली लाल माती, ती थोडी घेणार आहे. त्याच्यानंतर घरी केलेलं जे कंपोस्ट आहे, सगळं ओला कचरा वापरून आपण जे कंपोस्ट करतो ते ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट मी भरपूर प्रमाणात घेणार आहे. हे 2 जवळजवळ ग्लास मी ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट घेतलंय. त्याच्यानंतर थोडीशी राख जी आहे, लाकडाची राख, ती मी घेणार आहे पोटॅश साठी. त्याच्यानंतर घेणार आहे स्टेरामिल, म्हणजे हाडांचा चुरा जो असतो प्राण्यांच्या, तर तो मी घेणार आहे. त्याबरोबर मी आता खत, जे महत्वाचं खत आहे शेणखत, हे अतिशय वाळलेलं छान शेणखत आहे. जे शेणखत मी साधारण 2 मुठी आता घेतलंय. या शेणखतामध्ये थोड्याशा काड्या असतील तरी काही हरकत नाही. आणि मी त्याच्यानंतर हे कोकोपीट घेते. थोडं भुसभुशीतपणा राहावा, थोडं पाणी टिकून राहावं म्हणून कोकोपीट आहे ते थोड्या प्रमाणात मी घातलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. कुंडी भरताना पॉटिंग मिक्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे सगळं मिक्स करून झालं की आता मी नंतर कुंडी जी घेणार आहे त्या कुंडीला मी खाली छिद्र केलेली आहेत. आपला पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर कुठलंही झाड जगू शकत नाही, म्हणून खालच्या बाजूला मी ही छिद्र करून घेतलेली आहे. आता कुंडी भरत असताना त्या छिद्रांमध्ये डायरेक्ट माती जाऊ नये म्हणून खापराचे तुकडे जे असतात किंवा विटांचे तुकडे, हे तुटलेल्या कुंडीचे तुकडे आहेत ते मी हे खालच्या बाजूला घालणार आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं पॉटिंग मिक्स आहे ते भरून घेणार आहे. हे साधारण मी आता 2 वेळेला असं एवढं पॉटिंग मिक्स मी भरून घेतलंय. आता पॉटिंग मिक्स भरल्यावर हे जे छान लागलेलं रोप आहे ते कुंडीतून काढत असताना असं कुंडी थोडीशी प्रेस करून सगळ्या बाजूनी हे सैल करून घेणार आहे, जेणेकरून काढताना त्याला धक्का लागू नये. आता पाहिलं तर हा गट्टू आहे, तो मी मध्यभागी तो बसवणार आहे. आणि काय करणार आहे, आता कडेनी सर्व पॉटिंग मिक्स आहे ते घालणार आहे. हे पॉटिंग मिक्स व्यवस्थित घालायचं आहे सर्व बाजूंनी. हे पॉटिंग मिक्स एकदा घातलं की व्यवस्थित ते आपण छान दाबून व्यवस्थित बसवायचंय. रोप हललं नाही पाहिजे. रोप जर हललं तर मग ते नीट लागत नाही आणि बरेच वेळा मरण्याची शक्यता असते. त्यामुळे रोप दुसऱ्या कुंडीत आपण जेव्हा लावतोय तेव्हा खत मातीचं मिश्रण घालून झाल्यावर व्यवस्थित ते सर्व बाजूनी प्रेस करायचंय. कधीही कुंडी वरपर्यंत भरायची नाही, वरचा भाग रिकामा ठेवायचा आहे. म्हणजे रिकामा भागा कशासाठी, तर आपण जेव्हा पाणी घालतो तेव्हा ते सगळं खत माती जे आहे ते वाहून जाणार नाही. नंतर सुद्धा खुरपून आपल्याला खत घालायला उपयोग होईल. तर आता आपण एवढं घालणार आहोत. आपल्याला वाटलं झाड मोठं झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात भर घालू शकतो. अशा पद्धतीने एकदा आपलं रोप लावून झालं की मग फक्त पाणी घालायचं की आपलं रोप लावण्याचं कंप्लीट झालंय. फक्त रोप उन्हात ठेवायचं नाही, लगेच 1-2 दिवस सावलीत ठेवायचं, सेट होऊ दे आणि मग नंतर ते रेग्युलर जिथे आपल्याला ठेवायचंय तिथे ठेवू शकतो. धन्यवाद.